अथॉरिटी लेटर. लेखक आनंदवेध पाठक. सर, तुमच्याकडे कस्टमरची खूपच गर्दी झाली आहे. मी काही मदत करू का? सुप्रियाने मुद्दामहून तिच्या मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना विचारलं. खूपच बरं होईल मॅडम. मला थोडा वेळ लागेल. एक नवीन कर्जाचं प्रपोजल आहे, ते पहिल्यांदा मला पाहावं लागेल. या लोकांना मला प्रथम अटेंड करावं लागेल. माझ्याकडील काही कस्टमर तुम्ही हँडल करा मॅडम. माझी काही हरकत नाही आहे. आणि काही लागलं तर इंटरकॉम करा. आणि थँक्यू हां सुप्रिया मॅडम. मॅनेजरने खुश होऊन तिला परवानगी दिली. सुप्रिया बँकेतील अतिशय कामसू आणि हुशार ऑफिसर म्हणून ओळखली जायची. दुसऱ्याला मदत करायला ती सतत पुढे असायची. आपल्या टेबलवरचं काम संपवून ती सहकाऱ्यांना मदत करायला सदैव तत्पर असायची. उद्देश हा की लवकर सगळे आटपून लवकर ऑफिस बाहेर पडू आणि लवकर घरी पोहोचू. हां, आज काय कुणास ठाऊक, आज नेमके मॅनेजरना भेटायला खूपच कस्टमर आले होते. लंचची वेळ जवळ येत होती. सुप्रिया जर साहेबांना विचारायला गेली नसती तर सर्वांचा अजून किमान तास दीड तास वाया गेला असता आणि मग लंचचा नाहक वेळ वाढला असता. शिवाय पुढची कामंही लेट होत गेली असती. साहेबांची परवानगी मिळताच सुप्रिया स्वतःच्या जागेवर येऊन बसली. साहेबांच्या केबिनच्या बाहेरील गर्दीवर तिने एकदा नजर फिरवली. त्यातील काहींना तिने खुणेने जवळ बोलवायला सुरुवात केली आणि एकेकाचे काम समजावून घेऊन त्यांना मदत करू लागली. काहींची कामे अगदीच किरकोळ होती. त्यांना त्या त्या काउंटरवर जायला सांगितलं आणि त्या काउंटरवरील संबंधित व्यक्तींना सूचनाही देऊ लागली. त्यामुळे झालं असं की बरीचशी गर्दी झपाट्यानं कमी झाली. आता गर्दी आवाक्यात आली होती. समोरच्या गर्दीत एक वयोवृद्ध गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर एक तरुण असे दोघे साहेबांना भेटायला थांबले होते. सुप्रिया यावेळी मात्र त्यांच्याजवळ उठून गेली. बाबा, काय काम आहे तुमचं? तिनं आदबीनं त्या गृहस्थानं विचारलं. त्यावर तरुण उठून उभा राहिला आणि म्हणाला, थोडं पर्सनल काम आहे आमचं, आम्ही साहेबांनाच भेटून घेतो. त्यावर सुप्रिया, बरं ठीक आहे तेवढंच म्हणाली आणि परत जागेवर येऊन कामाला लागली. पण तिच्या मनातलं त्या दोघांबद्दलचं कुतूहल काही तिला गप्प बसू देत नव्हतं. साहेबांच्या केबिनमध्ये अजूनही गर्दी तशीच होती. शेवटी ती न राहून उठली आणि साहेबांच्या केबिनमध्ये बळेच शिरली. बाहेर आलेल्या वयोवृद्ध गृहस्थांकडे तिने त्यांना कल्पना दिली. थोडा वेळ त्यांना भेटून घ्या आणि त्यांचं ऐकून घेऊन माझ्याकडे पाठवा. पुढचं मी पाहीन, असं साहेबांना सांगून ती केबिनमधून बाहेर पडली. ठरल्याप्रमाणे साहेबांनी त्या दोघांना केबिनमध्ये बोलावलं. त्यांच्याबरोबर काही बोलणं झालं आणि त्यांना सुप्रियाला भेटायला सांगितलं. काहीशा नाराजीनेच ते दोघे सुप्रियाकडे आले. सुप्रिया खाली मान घालून काम करत होती, पण तिचं लक्ष त्या दोघांकडे होतं. ते दोघे जवळ आल्यावर तिने त्यांना बसायला सांगितलं. ते दोघे पुढे काही बोलणार एवढ्यात साहेबांचा केबिनमधून इंटरकॉमवर तिला कॉल आला आणि त्यांनी त्या दोघांचं काय काम आहे ते समजून तिला सांगितलं. तिने ठीक आहे मी बघते म्हणून फोन ठेवला आणि ती त्या दोघांकडे वळली. बाबा, तुमचं काय काम आहे ते मला साहेबांनी समजावून सांगितलं आहे. मी बघते काय करायचं ते. मला जरा ते पेपर्स द्या, असं ती म्हणाली. मॅडम, तुम्हाला काम समजलं नाही असं मला वाटतंय. मी सांगतो तुम्हाला, असं म्हणून तो तरुण सुप्रियाला समजावून सांगू लागला. आता मात्र तिला ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. बोला, काय काम आहे तुमचं? एवढं बोलून ती त्याचं म्हणणं ऐकू लागली. मॅडम, कमलबेन शहा यांचं इथे अकाउंट आहे. त्यांच्या अकाउंटमध्ये हे प्रवीणभाई शहा यांचं नाव आम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे, म्हणून आम्ही आलो आहे. आणि आजच हे काम करून घ्यायचं आहे. आणखीन चेकबुक पण आम्हाला पाहिजे. कितीही वेळ लागला तरी चालेल, आम्ही ते घेऊनच जाणार आहोत मॅडम, तो तरुण उतावीळपणे बोलला. सुप्रियाने शांतपणे ऐकून घेतलं. तिने कागदपत्र पाहिली. त्यात फक्त त्या अकाउंटचं पासबुक, चेकबुक एवढंच होतं. मी सांगते त्याची माहिती द्या बाबा, सुप्रिया त्या वृद्ध गृहस्थानं म्हणाली. कमलबेन शहा या तुमच्या कोण? प्रवीणबाई हे कमलबेनचे पती आहेत, तो तरुण झटकन बोलला. सुप्रियाला त्याच्या आगाऊपणाचा जरा राग आला होता, पण तिने तो दाखवला नाही. हां, तू कोण यांचा? तिने त्यालाच विचारलं. मी भाचा, धवल मेहता. हे वृद्ध झालेत ना, ते बोलू शकत नाहीत, त्यांना दम लागतो, तो म्हणाला. बरं, ती म्हणाली. अरे पण यांना जॉईंट अकाउंट करून घेण्यासाठी कमलबेन यांना स्वतःला एकदा तरी इथे यावं लागेल.
तिने सांगितलं. त्या येऊ शकत नाहीत म्हणून तर आम्ही आलो आहे, त्यांचं ऑथॉरिटी लेटर आणलं आहे आम्ही, असं म्हणत त्याने त्या वृद्ध गृहस्थाकडे असलेल्या पिशवीतून ऑथॉरिटी लेटर काढून प्रियाकडे दिलं. हे सुरू असतानाच तिने कॉम्प्युटरवर कमलबेनचं त्यांचं अकाउंट काढलं. त्यात पत्ता जवळचाच होता. खात्यात चांगली 21 लाख रुपये शिल्लक होती. शिल्लक पाहिल्यावर तिने एक नजर त्या दोघांकडे टाकली. ती काय पाहतीये याचा अंदाज तो तरुण घेतोय असं तिला वाटलं. तिने ऑथॉरिटी लेटर नीट वाचलं. ते कोणीतरी त्यांना लिहून दिलं होतं. त्यावर सही कमलबेनची होती, पण ती कॉम्प्युटरमधल्या सहीबरोबर मॅच होत नव्हती. सुप्रिया निष्णात बँकर होती. तिच्या मनात लगेच शंकेची पाल चुकचुकली. काम सोडून सुप्रियाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, बाबा आता सांगा, यात तुमचं नाव जॉईन करायचं आहे. याला कमलबेन यांना इथं एकदा तरी तुमच्याबरोबर यावं लागेल आणि दोघांना अकाउंट ओपनिंग फॉर्मवर सह्या कराव्या लागतील. यावर तो भाचा भडकलाच. असं कसं म्हणता तुम्ही मॅडम? मी सांगितलं ना की त्या येऊ शकत नाहीत, म्हणून तर आम्ही आलो आहे. आम्हाला लगेचच काम करून द्या मॅडम, मग आम्ही जातो इथून, तो तावातावाने बोलत होता. सुप्रिया तेवढी शांत होती. तिला ही केस हळूहळू समजू लागली होती. ठीक आहे, मी देते लगेच करून, पण बाळा बँकेचे काही नियम असतात रे, त्यानुसार काम करावं लागतं. कुठे आहेत त्या कमलबेन? ती शांतपणे म्हणाली, त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, हार्ट अटॅक आला होता त्यांना, त्यासाठीच आम्हाला पैसे हवेत. तो तरुण आता बोलायला लागला होता. ओके, पण त्या सही करू शकत नाहीत का? सुप्रियाने विचारलं. नाही करू शकत, तीच तर अडचण आहे. तो तरुण बोलून गेला आणि तिथेच त्याने पहिली चूक केली. बरं, फार सिरियस आहेत का त्या? तिने खोटी सहानुभूती दाखवत त्याला विचारलं. हो, म्हणजे बोलू शकतात त्या, पण ICUमध्ये आहेत, तो म्हणाला. ठीक आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्या? तिने विचारलं. आदिती हॉस्पिटलमध्ये, तो म्हणाला. ठीक आहे, म्हणजे इथे मागच्या बाजूलाच आहे तेच ना? मी एक काम करते, मी स्वतः जाऊन येते, त्यांना भेटते आणि तुम्हाला लगेच काम करून देते. तोपर्यंत तुम्ही बसा आणि फार तर तुम्ही जेवून घ्या. तिने हुशारीने मार्ग काढला, पण हे ऐकण्याच्या मनस्थितीत तो नव्हता आणि चांगलाच भडकला. तुम्हाला होत असेल तर लगेच करून द्या मॅडम, नाही तर आम्ही साहेबांकडे जातो. त्याचा आवाज इतका वाढला की बाकीचा स्टाफ त्यांच्याकडे पाहतच बसला. अहो मॅडम, आमचा पेशंट ॲडमिट आहे आणि तुम्ही इतके नियम सांगताय, आणि आता तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो म्हणताय, म्हणजे तुम्हाला काम करायचं नाही आमचं. एवढं तावातावाने बोलून त्याने सगळे कागदपत्र आपल्या ताब्यात घेतले, उठून उभा राहिला आणि त्या वृद्ध गृहस्थाला, चला साहेबांना भेटू, ह्या काय आपलं काम करणार नाहीत, असं म्हणत तावातावाने साहेबांच्या केबिन बाहेर जाऊन बसला. वृद्ध गृहस्थही निमूटपणे त्याच्याजवळ जाऊन बसले. मॅनेजरला तोपर्यंत सुप्रियाचं आणि यांचं काहीतरी झालंय म्हणून कल्पना आली होती. त्याने लागलीच त्या दोघांना आतमध्ये बोलावलं. झाला प्रकार त्यांनी सांगितल्यावर मॅनेजरने सुप्रियाला आत बोलावलं. त्यांना जॉईंट अकाउंट करून घेण्यात काही अडचण आहे का? त्याने तिला विचारलं. हो सर, ही केस फ्रॉडकडे जाणारी आहे असं मला वाटतंय. तिच्या अकाउंटमध्ये 21 लाख रुपये आहेत आणि हे कोण आहेत, त्यांना काय एवढी घाई आहे याच्या छडा लागल्याशिवाय त्यांना जॉईंट करून घेता येणार नाही. तिने सडेतोड आणि स्पष्ट उत्तर दिलं. पण त्यांनी अथॉरिटी लेटर तर आणलं आहे ना, मग काय अडचण आहे? मॅनेजरने विचारलं. कमलबेन या बाईची सही आपल्या रेकॉर्ड बरोबर मॅच होत नाहीये साहेब. सुप्रियाचं हे उत्तर ऐकल्यानंतर मात्र मॅनेजर सुद्धा गप्प बसले. त्यांना बसवून ठेवा, मी बघते काय करायचं ते. ती सर्व हळू आवाजात त्यांना बोलली आणि आपल्या टेबलकडे निघाली. झाल्या प्रकाराने ती थोडी गरगरली. शांतपणे ती बसून राहिली. 2 मिनटं झाली, मग मात्र तिची चक्र भराभर फिरू लागली. तिने लागलीच आदिती हॉस्पिटलचा फोन नंबर शोधून काढला, हॉस्पिटलला फोन लावला आणि कमलबेन शहा नावाची पेशंट ॲडमिट आहे का याची चौकशी केली. रिसेप्शनिस्टने सर्व माहिती लिहून घेतली आणि सगळी चौकशी करून लगेच कळवते म्हणून सांगितलं.
सुप्रियाने आता लगेच अकाउंट डिटेल्स काढले. नशिबाने त्यावर एक मोबाईल नंबर होता. तिने लागलीच तो नंबर लावला तर तिकडून नुसतीच रिंग होत गेली. तिने परत परत फोन लावला तरीही रिस्पॉन्स आला नाही. आता थोडा वेळ वाट पाहून परत फोन करावा असं तिला वाटलं. एकीकडे त्या दोघांकडे तिचं लक्ष होतंच. ते दोघे तसेच बसून होते. मात्र तो तरुण कोण काय करतंय हे बारकाईने पाहत होता. एवढ्या वेळात बाकीचा स्टाफ लंचसाठी निघाला. सुप्रिया, लंचला चल ग, म्हणून तिच्या मैत्रिणींनी हाका मारल्या. पण सुप्रिया आता जेवायच्या मूडमध्ये नव्हती. पुढे काय करावं म्हणून ती विचार करत होती. सरळ रिक्षा करून हॉस्पिटलला जाऊन चौकशी करावी का असाही तिच्या मनात विचार आला. थोडा वेळ गेला आणि फोनची रिंग वाजली. हा फोन कमलबेनच्या घरातला होता. तिने लागलीच फोन उचलला. पलीकडून गुजराती बोलण्याचा आवाज आला. ती फोन घेऊन लॉकर रूममध्ये गेली. मैं बैंक से बात कर रही हूँ सुप्रिया. आप कमलबेन बोल रही है क्या? ती अधीरतेने म्हणाली. नहीं, मैं घर की काम वाली बोल रही हूँ मैडम. तुम रुको, मैं उनके बेटी को फोन देती हूँ. तिकडून आवाज आला आणि तिने तो फोन कोणाला तरी दिला. हाँ बोलिए मैडम. क्या काम था कमलबेन से? मैं उनकी बेटी बोल रही हूँ. फोनवर कमलबेनची मुलगी बोलत होती. त्यापुढे सुप्रियाने जे ऐकलं ते एकदम आश्चर्यकारक होतं. कमलबेनला खरंच अटॅक आला होता आणि हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलं होतं. पण काही दिवसापूर्वीच तिचं त्यात निधन झालं होतं. कमलबेनचा नवरा फार पूर्वीच तिला सोडून गेला होता आणि तो आपल्या आता बहिणीकडे राहत होता. त्याची आणि कमलबेनची त्यावेळी एक सामायिक जागा होती. ती नवऱ्याने परस्पर विकली होती. त्यात कमलबेनचा हिस्सा होता, पण तो तिला त्याने दिला नव्हता. मग कमलबेनच्या मुलीनं आणि जावयाने त्याच्यावर केस टाकली. त्या केसचा निकाल लागला आणि कमलबेनला त्यात 20-1 लाख रुपये मिळाले. त्याची FD करायची होती, पण त्यापूर्वीच कमलबेन गेली. आता त्यावर यांचा डोळा होता. तुम्ही त्यांना पैसे देऊ नका मॅडम, अशी विनंती कमलबेनच्या मुलीनं सुप्रियाकडे केली. हे सगळं ऐकल्यावर मात्र सुप्रियाचा पारा चढलाच. तरी ती शांत राहिली. बाहेर येऊन आपल्या सीटवर बसली. परत एकदा हॉस्पिटलमध्ये तिने फोन लावला आणि तिथूनही सगळी खरी खरी माहिती तिला मिळाली. आता सुप्रियाकडे सर्व खरी खरी माहिती उपलब्ध झाली होती. ती तडक उठून साहेबांकडे गेली. मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे म्हणत तिने केबिनचं दार घट्ट लावून घेतलं आणि झाला सर्व प्रकार तिने साहेबांना सांगितला. मॅनेजरही एकदम हातरले. दोघांनी चर्चा करून पुढील रणनीती ठरवली. त्यावर सुप्रियाने शांत राहून ही केस पुढे हाताळावी असं दोघांच्यामध्ये ठरलं. सुप्रिया परत आपल्या टेबलपाशी आली. थोडा वेळ काही काम केल्याची ॲक्टिंग तिने केली. तो तरुण हे सर्व पाहत होता आणि त्याला अंदाज आला असावा की काहीतरी गडबड आहे. तो उठून सुप्रियाकडे आला. आम्ही जातो मॅडम, तुम्ही सगळे कामात आहात आणि तुमचा लंच टाईम पण आहे. आम्ही उद्या येऊ मॅडम, असं म्हणत त्याने काढता पाय घेतला. आता मात्र सावज अगदी जाळ्यातच आलं होतं. अरे, मी तुमचंच काम करते आहे. थोडा वेळ बसा ना, बसा इथं. हां, आणि त्या बाबांना पण बोलवा. मी चहाही मागवले तुमच्यासाठी, ती हसत हसत बोलली. चहा नको मॅडम, आम्ही निघतो. तुमचं लंच पण राहिलं आहे, तुम्ही जेवून घ्या, तो म्हणाला. तसं तिने बळेच त्याला समोर बसून घेतलं आणि पिऊनला बोलवून त्या वृद्ध ग्रस्तांना पण तिच्यासमोर आणायला सांगितलं. थोडा वेळ जाऊ दिला. ती मुद्दामच काही काम केल्याची ॲक्टिंग करत राहिली. शेवटी न राहून त्या तरुणाने पुन्हा विचारलं, मॅडम काय करू, आम्ही जाऊ का? त्यावर ती हसली आणि म्हणाली, अरे जाताय कुठे, थोडा वेळ थांबा, पोलीस येतीलच एवढ्यात. अचानक हे ऐकल्यावर मात्र त्या तरुणाच्या तोंडचं पाणीच पळालं. आपण पकडले गेलोय हे त्याच्या ध्यानी आलं आणि सरळ सरळ त्याने तिचे पाय धरले. गयावया करू लागला. आमचं चुकलं, आम्हाला माफ करा, आम्ही फसवण्याचा प्रयत्न केला. सगळं तो आता बोलू लागला.
यासाठी आता सुप्रियाला पुढे कष्ट घेण्याची गरजच नव्हती. एव्हाना स्टाफचा लंच संपला होता. सगळे सुप्रियाच्या भोवती जमा झाले. मगापासून सुप्रिया काय धडपडत होती याची आता त्यांना कल्पना आली. मग सगळेच त्या तरुणावर तुटून पडले आणि आता तो वृद्धही बोलू लागला. मला बोलायचं नाही म्हणूनच याने आधी सांगून ठेवलं होतं. हा सगळा डाव याचाच आहे. तुम्ही याला पोलिसाच्या ताब्यात द्या मॅडम, तो म्हणाला आणि ओक्साबुक्शी रडू लागला. मॅनेजरने त्या दोघांना आणि सुप्रियाला केबिनमध्ये बोलावलं. मग मात्र मॅनेजरचा आवाज चटला. तुला शिक्षा झाली पाहिजे. आज आमची बँकही अडचणीत आली असती, ते म्हणाले. त्यावर तो खूपच गयागया करू लागला. त्याने माफी मागितली. प्रकरण पुढे वाढवू नका म्हणून विनवण्या करू लागला. मॅनेजरनी त्या वृद्ध गृहस्थाच्या वयाचा विचार करून त्यांना सोडून दिलं. ते दोघे निघून गेले. सगळे आपापल्या टेबलवर काम करू लागले. संध्याकाळ झाली. बँक बंद होण्याची वेळ झाली. सुरक्षा रक्षकाने शटर डाऊन केलं होतं. पण तो धावत धावत आतमध्ये आला. मॅडम मॅडम तुम्हाला भेटायला कोणतरी आलंय, त्यांना सोडू का आतमध्ये, म्हणून तो सुप्रिया मॅडमला विचारू लागला. ती चक्रावून गेली. आत्ता एवढ्या संध्याकाळी कोण आलंय मला भेटायला? बरं द्या, पाठवून द्या आतमध्ये, ती म्हणाली. थोड्याच वेळात एक अतिशय देखणं जोडपं तिच्या समोर येऊन उभं राहिलं. मी कमलबेनची मुलगी मॅडम, नमस्कार. आणि मी कमलबेनचा जावई. दोघं बोलू लागले. तुमचं खास अभिनंदन करायला आणि आभार मानायला आम्ही आलोत, दोघंही म्हणाले. आणि हो, हे स्वीट आणलं आहे, हे पण सगळ्यांना द्या मॅडम, कमलबेनचा जावई म्हणाला आणि त्याने सोबत आणलेलं स्वीट तिच्याकडे सुपूर्द केलं. एवढ्यात मॅनेजर तिथे आले. त्याने हाका मारून सगळ्या स्टाफला सुप्रियाच्या टेबलपाशी बोलवलं. तिच्यासाठी खास बुके त्यांनी आणला होता. सुप्रियासारखे दक्ष कर्मचारी सर्व शाखेत पाहिजेत, म्हणजे गुन्हेगार वेळीच सापडतील आणि बँकेवरचा लोकांचा विश्वास अधिक वाढेल, असं ते म्हणाले आणि त्यांनी सुप्रियाचं तोंड भरून कौतुक केलं. मॅडममुळेच आमच्या आईची शेवटची रक्कम वाचली. ती आम्ही तिच्या नावाने अनाथ मुलांसाठी देणार आहोत म्हणून ती ठेवली आहे. लवकरच आम्ही ते करणार आहोत, कमलबेनच्या मुलीने डोळ्यात अश्रू आणून सांगितलं. काही काळासाठी सर्वजण भावूक झाले. मॅनेजरने सुप्रियाला बुके दिला. तिचं अभिनंदन केलं. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. सर्वांना स्वीट वाटलं गेलं आणि हा छोटेखानी पण अचानक झालेला समारंभ संपला. सगळे घरी जायला निघाले. सुप्रियाही घरी जाण्यासाठी टेबल आवरू लागली. तर त्यात कमलबेनचं मगाशी मिळालेलं अथॉरिटी लेटर तिला मिळालं. ती हसली आणि त्यावर पेनने तिने लिहिलं, कमलबेन माझ्या आयुष्यात अचानक आली आणि मला बरंच काही शिकवून गेली. आणि त्यापुढे तिने त्या दिवसाची तारीख लिहिली आणि ते पत्र पर्समध्ये टाकलं.